मित्र हो, जय भीम, जय अण्णा. खऱ्या अर्थानं फार उशीर झाला आहे. एवढ्या रात्री व्हिडिओ बनवण्याची इच्छा नव्हती, पण सोशल मीडियावर लातूरच्या मोर्चाचे काही व्हिडिओज व्हायरल आहेत, ज्याच्यामध्ये SC आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये काढलेला तो मोर्चा, लोकशाहीच्या मार्गाने ते मोर्चा असेल अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी दाखवलं गेलं. बऱ्याच दिवसापासून या विषयावर बोलायचं नाही आणि कुण्यातरी एखाद्या फडतूस माणसाला फार मोठं करायचं नाही असा उद्देश उराशी होता. मात्र आंबेडकरी चळवळीला डाग लागलेला आहे आणि आंबेडकरी चळवळीला डाग म्हणून खऱ्या अर्थानं जी बहुजनांची आंबेडकरी चळवळ होती ती आता केवळ एक जातीपुरती मर्यादित आलेली आहे. आणि त्या चळवळीमध्ये एक अतिशय नालायक प्रवृत्तीचा माणूस ज्याचं नाव राजू ताटे, हा अतिशय फालतू, छपरी आणि भंगरी माणूस आहे. याची कुठलीही कॅटेगरी नाही. आणि हा सातत्यानं जातीवर तर बोलतोच आहे, ठीक आहे, तिथंपर्यंत पण ठीक आहे, पण तो अण्णाभाऊ साठेंच्या थोर साहित्यिकाबद्दल देखील फार खालच्या पातळीला जाऊन बोलतो आहे. आणि त्याचबरोबर सचिनभाऊ साठे हे त्या अण्णाभाऊंच्या भावाचे नातू आहेत, म्हणजेच त्या अण्णाभाऊंचे देखील नातू आहेत, रक्ताचंच ते वंशज आहे. त्यांच्याबद्दलही फार खालच्या स्तराला जाऊन तो बोलतो आहे. आणि ह्या भाषण मोठ्या दिमागात चालू असताना लाखो माणसं त्या व्यासपीठाच्या समोर बसलेली असताना ती टाळ्या वाजवत आहेत. त्याचंही फार वाईट वाटत नाही, पण वाईट याचं वाटतं की लातूरच्या त्या व्यासपीठावरती माननीय आनंदराज आंबेडकर साहेब बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर हा राजू ताटे नावाचा अतिशय फालतू, छपरी, भंगरी माणूस इतक्या खालच्या स्तराला जाऊन बोलतो आहे, जातीवरून बोलतो आहे, अण्णाभाऊंच्या बद्दल अपशब्द बोलतो आहे आणि त्यांच्या वंशजांच्या बाबतीतही खालच्या स्तराला जाऊन बोलतो आहे. आणि ते आनंदराज आंबेडकर साहेबांना पटतं आहे, ही गोष्ट अत्यंत दुःखद आहे. त्यामुळं मी या अतिशय छपरी राजू ताटेचा जाहीर असा धिक्कार करतो, निषेध करतो. जय भीम, जय अण्णा.